मी एका माझ्या मित्राला विचारलं की अरे मतदानाला जायचं नाही का? म्हणले काय करायचं आपल्याला, कोणी निवडून आलं तरी काय फरक पडणार आहे, आपलं काय काम पडतं, मी कधी आमदाराकडे जात नाही, खासदाराकडे जात नाही, माझं कुठलंही काम नाही त्यांच्याकडे, कशाला मतदान करायचं? मग मी त्याला विचारलं की तू ज्या घरामध्ये राहतो त्या घराची किंमत कोण ठरवतं? एखादा माणूस बंगला बांधतो, एखादा माणूस फ्लॅट विकत घेतो, एखादा माणूस एखादं घर विकत घेतो, त्या घराची किंमत कशी ठरते? तिथल्या सिमेंटच्या दरावरून ठरते, तिथल्या वाळूच्या दरावरून ठरते, तिथल्या जमिनीच्या दरावरून ठरते. हे सगळे दर कोण ठरवतं? हे सगळे दर सरकार ठरवतं. सरकारचं त्याच्यावर कुठं ना कुठं अप्रत्यक्षरित्या नियंत्रण असतं. तू ज्या रस्त्याने जातो तो रस्ता कोण करतं? सरकार करतं. लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये काम करत असतात. तू जे पाणी पितो ते शुद्ध पाणी आहे का खराब पाणी आहे हा निर्णय कोण घेतं? हा निर्णय सुद्धा तिथली नगरपालिका घेते, तिथली महापालिका घेते, तिथलं लोकप्रतिनिधी घेत असतात. तू जी हवा घेतो ती हवेची सुद्धा क्वालिटी चांगली असली पाहिजे. फॅक्टऱ्या जर उभ्या राहिल्या, मोठे मोठे उद्योगधंदे उभे राहिले आणि त्यांनी जर प्रदूषण केलं तर त्याच्यावर पॉलिसी आणणं, त्याच्यावर नियंत्रण करणं हे काम कोण करत असतं? सरकार करत असतं. आणि मग सगळं जर तू जे खातो ते सरकारच्या हातात आहे, जी हवा घेतो ते सरकारच्या हातात आहे, ज्या घरात राहतो ते सरकार ठरवणार आहे, तर मग सरकार कोणाचं असलं पाहिजे हे देखील तुला ठरवण्याचा अधिकार आहे. आणि माझा त्या राजकारणाशी संबंध नाही, मी तिथं जाणार नाही, मी मतदान करणार नाही, ही जी भूमिका खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर लोक घेतात आणि मतदानाच्या दिवशीवर सुट्टीवर जातात, मला त्यांची कीव वाटते की ज्यांच्यासाठी हे सगळं लोकशाही उभी राहिली ते लोक जर त्याच्या बाबतीमध्ये जर गंभीर नसतील तर मला असं वाटतं की या देशाला कुणी वाचू शकत नाही.